भंडाऱ्यात सोमवारी ईव्हीएमच्या विरोधात सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शरद पवार गटाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह विद्यमान शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही सहभाग नोंदवला। भंडारा नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचं नाव मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मधून गायब झाल्यानं निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून याच विरोधात भंडाऱ्यात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोर्चात ईव्हीएमची शवयात्रा सुद्धा काढण्यात आली। 7 निर्दोष लोकांना निलंबित करण्यात आलं, मात्र जे 2 अधिकारी आहेत त्यांना फक्त नोटीसी देण्यात आल्या। त्यांना 10 दिवसात निलंबित करावं, अन्यथा 12 जानेवारीला भंडारा बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। देशाच्या जरी विरोधात लढत असलो तरी आपला भंडाराचा इतिहास आहे की कधी कोणाला टोकाची भूमिका करते आपण घेतली। आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या भंडारा विधानसभामध्ये 3000 कोटीपेक्षा जास्त कामं आपण आणलेले आहेत। टप्प्याटप्प्यानं कामं सुरू आहेत, त्याच्यामध्ये काही कामं 20% 30% सुरू आहेत, काही कामं सुरू व्हायचे आहेत।